विविध भारती पुणे. ठळक बातम्या. गजराजाला भारतीय संस्कृती आणि इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांच्या जतन संवर्धनासाठी तसंच त्यांच्याकरता देशात सुरक्षित आणि पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक हत्ती दिनानिमित्त त्यांनी एक्स या समाज माध्यमावर याबाबतची पोस्ट लिहिली आहे. आशिया आणि आफ्रिकेतील हत्तींचं संरक्षण करणं, त्यांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देणं आणि त्यांचं अस्तित्व सुनिश्चित आणि सुरक्षित करण्याच्या तातडीच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवणं या उद्देशानं दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून पाळला जातो. वायनाड भूस्खलन दुर्घटनेच्या आज 14व्या दिवशीही बेपत्ता असलेल्या 150 पेक्षा अधिक लोकांसाठी शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. गेल्या 30 जुलै रोजी झालेल्या मोठ्या भूस्खलनात 416 जणांचा मृत्यू झाला आहे. बेघर झालेल्या 11,000हून अधिक लोकांना आता 100हून अधिक मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे. लाडके भाऊ आणि लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरच राज्यातल्या व्यापारी वर्गासाठी लाडके व्यापारी योजना शासनानं सुरू करण्याची मागणी पुण्यातल्या व्यापारी संघटनांनी केली आहे. शहरातल्या काही प्रमुख व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन याबाबतचं निवेदन राज्य शासनाला सादर केलं आहे. व्यापारी वर्गाला वयाच्या उत्तरार्धात निवृत्तीवेतन मिळावं यादृष्टीनं शासनानं योजना आखावी आणि शक्य झाल्यास याच करातला 10% वाटा त्यासाठी राखून ठेवावा अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे. जागतिक वारसा नामांकन प्रचार प्रसार मोहिमेसाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सिंहगडावर दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे आणि पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहणे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. या दरम्यान ही मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात 325 अंकांची घट झाली आणि निर्देशांक 79,353 अंकांवर घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 115 अंकांची घसरण झाली आणि बाजार 24,253 अंकांवर कोसळला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.